हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे जे आहे ते भाजीपाला पिकासह जे आहे ते फळबागांचं प्रचंड नुकसान असेल. आंबा असेल, त्याचबरोबर टरबूज असेल, खरबूज असेल, या अशा अनेक पिकांचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे. मी आता एका टरबुजाच्या बागेमध्ये आहे. आपण बघितलं तर ही 2 एकर वरती टरबुजाची शेती आहे आणि याच झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे जे आहेत ते टरबुजाच्या वेलावरती जे आहे ते वेगवेगळे रोग येत आहेत. आपण बघतो की भुरी नावाचा म्हणजे रोग जे आहे ते आलेला आहे. भुरी म्हणजेच या ठिकाणी जे आहे ते हे वेल जे आहेत ते पांढरे पडत आहेत आणि परिणामी पांढरे पडत असल्यामुळे जे आहे ते वेल जाग्यावरच करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे जे आहे ते या टरबुजाचं उत्पन्न घटणार आहे आणि उत्पन्न घटत असल्याने जे आहे ते हजारो रुपये याच्यावरती केला होता. मात्र कुठेतरी आता आपला केलेला खर्च तरी निघते की नाही या चिंतेमध्ये जे आहेत ते हे टरबूज उत्पादक शेतकरी आहेत. आपण बघतोय की ही सर्व बाग जी आहे ते 2 एकर वरली आहे आणि या 2 एकर मध्ये जवळपास हजारो रुपये या शेतकऱ्यांनी खर्च केला. मात्र 2-4 दिवसापूर्वी झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे जे आहे ते याच टरबूज पिकावरती जे आहे ते विविध रोगांनी गासलेला आहे. महागडे कीटकनाशक फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने टरबूज उत्पादक शेतकरी कुठेतरी चिंतेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.